Take number 4. Question number 1. If y is equal to 5x plus 3 to the power 4 divided by 2x plus 1 to the power 3 into 5 minus 4x square whole square, then we have to find dy by dx. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण एक्झाम्पल सोडू. टेकिंग log on both sides, log y is equal to log of 5x plus 3 to the power 4 divided by 2x plus 1 to the power 3 into 5 minus 4x whole square. हा दोन्ही बाजूचा लॉग घेतला. ह्याला असं लिहिता येईल log y is equal to log m upon n. ह्याला कसं लिहिता येते log m minus log n. log m चा फॉर्म्युला काय log m plus log n. ह्याला कसं लिहिता येईल पहा log of 5x plus 3 to the power 4 आता हे प्लस आता हे डिवाइड बाय म्हणून मायनस log of 2x plus 1 to the power 3. आता इथं या दोन्हीमध्ये प्लस येईल लॉग, परंतु डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये त्यामुळे मायनस येईल. मायनस log of 5 minus 4x 5 minus 4x whole square. Now difference ह्यालाच कसं लिहिता येईल पहा log y is equal to therefore log y is equal to 4 into log of 5x plus 3 नंतर minus 3 into log of 2x plus 1 नंतर minus 2 into log of 5 minus 4x. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Log y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 upon y into dy by dx. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 4 into log x ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x म्हणजे 1 upon 5x plus 3 into डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x plus 3 किती 5 into derivative of 5x plus 3 is 5 minus 3 into log 2x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2x plus 1 into derivative of 2x plus 1 is 2 minus 2 into log 5 minus 4x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 5 minus 4x into derivative of 5 minus 4x किती minus 4. आता बघा dy by dx y ची टर्म राइट हँड साइडला घ्या. therefore dy by dx is equal to डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये y into ब्रॅकेट हा मल्टिप्लाय करा 4 into 5 20 upon 5x plus 3 minus 3 into 2 6 upon 2x plus 1 2x plus 1 minus into minus plus 2 into 4 8 upon 5 minus 4x. आता y ची किंमत ठेवा. therefore dy by dx is equal to y ची व्हॅल्यू काय 5x plus 3 to the power 4 divided by 2x plus 1 to the power 3 into 5 minus 4x
होल स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये जसं तसं येईल 20 अपॉन 5x प्लस 3 मायनस 6 अपॉन 2x प्लस 1 प्लस 8 अपॉन 5 मायनस 4x. आता हे एक्झाम्पल पहा, आपल्याला डायरेक्ट आपण स्टेप बाय स्टेप सोडवलं तर याप्रमाणे सोडवावं लागेल. डायरेक्ट सोडवायचं तर काय करावं लागेल पहा, डायरेक्ट याचा आन्सर कसं येईल. या टाईपचे एक्झाम्पल जर असेल तर y इंटू ब्रॅकेट, y म्हणजे ही संख्या इंटू ब्रॅकेट. आता इथं पहा x चा कोएफिशियंट 5 इंटू 4 किती 20 अपॉन 5x प्लस 3. आता हे डिवाइड आहे म्हणून मायनस येईल, मायनस 2 इंटू 3 x चा कोएफिशियंट 2 इंटू 3 6 अपॉन 2x प्लस 1. नंतर डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे मायनस येईल आणि हे मायनस 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 प्लस होईल 4 इंटू 2 8 अपॉन 5 मायनस 4x. या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. आता डायरेक्ट एक्झाम्पल सोडू या पद्धतीचे. क्वेश्चन नंबर 2, इफ y is equal to 2 minus 3x into square root of 4x square plus 5 divided by 7x cube plus 1, then dy by dx is equal to. आता आपण पाहिलं dy by dx is equal to काय, तर y इंटू ब्रॅकेट, y म्हणजे ही संख्या 2 minus 3x square root of 4x square plus 5 divided by 7x cube plus 1 equal to into bracket equal to 9. हे y into bracket पाहिजे काय केलं, y into bracket लिहिलं. आता पहा इथं कोएफिशियंट किती x चा -3 टू द पॉवर 1 आहे, म्हणजे -3 into 1 is -3, म्हणजे -3 अपॉन 2 minus 3x, -3 अपॉन 2 minus 3x. आता इथं पहा ह्या दोन्हीत ॲडिशन येईल न्यूमरेटर मध्ये, म्हणजे ॲडिशन येईल जे प्लस येईल. आता इथं x नाही x स्क्वेअर आहे, म्हणजे काय येईल पहा 4x स्क्वेअर म्हणजे 4 इंटू x स्क्वेअरचा काय येईल 2x टू द पॉवर किती 1/2 इंटू स्क्वेअर रूट म्हणजे 1/2, म्हणजे 2 कॅन्सल होतील, काय येईल 4x आणि साइन कोणतं येईल प्लस 4x अपॉन 4x स्क्वेअर प्लस 5, 4x स्क्वेअर प्लस 5. कसं आलं परत पहा 4 इंटू x स्क्वेअरचा काय लिहिता येईल, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू स्क्वेअर रूट आहे म्हणून 1/2, 2 कॅन्सल होतील 4x येईल आणि वरती न्यूमरेटर मध्ये म्हणजे प्लस 4x येईल डिवाइड बाय 4x स्क्वेअर प्लस 5. आता साइन कोणतं येईल मायनस. आता पहा 7 इंटू x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x स्क्वेअर टू द पॉवर 1 येईल, म्हणजे 7 इंटू 3 किती 21x स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे -21x स्क्वेअर डिवाइड बाय 7x क्यूब प्लस
1. दिस इज द आन्सर. आणखी 2-3 एक्झाम्पल असे सोडवल्यानंतर तुम्हाला कसं लिहायचं डायरेक्ट लक्षात येईल. Question number 3. If y is equal to 2x plus 1 to the power 1 upon 3, 2x plus 1 to the power 1 upon 3 into 5x minus 2 to the power 2 into 3x minus 4 to the power 5 upon 2. Then dy by dx is equal to काय लिहावं लागेल, y into bracket बरोबर आहे, y into bracket y लिहायचं असेल तसं 2x plus 1 to the power 1 upon 3 into 5x minus 2 to the power 2 into 3x minus 4 to the power 5 upon 2 into bracket. आता पहा x चा कोएफिशियंट किती 2 into 1 upon 3 म्हणजे काय 2 upon 3 म्हणजे 2 न्यूमरेटर मध्ये अपॉन 3 इंटू ब्रॅकेट काय 2x plus 1 पुन्हा प्लस मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस. आता पहा 5x चा किती कोएफिशियंट 5 into 2 10 upon 5x minus 2 पुढं काय प्लस 3x चा कोएफिशियंट 3 into 5 upon 2 म्हणजे किती 15 upon 2 म्हणजे 15 upon 2 into bracket 3x minus 4. This is the answer. Question number 4. If y is equal to 2x plus 1 x plus 1 whole square upon x plus 2 to the power 3 into x plus 3 to the power 4 then dy by dx is equal to अगोदर काय लिहावं लागतं y म्हणजे as it is x plus 1 whole square divided by x plus 2 whole cube into x plus 3 to the power 4. This is y into bracket. y ची व्हॅल्यू लिहिली y into bracket. आता बघा कोएफिशियंट ऑफ x चा कोएफिशियंट किती 1 into 2 म्हणजे काय 2 upon x plus 1 इथं पहा डिनॉमिनेटर मध्ये म्हणून काही मायनस कोएफिशियंट ऑफ x is 1 into 3 म्हणजे मायनस 3 upon x plus 2 इथं मायनस येईल परत कोएफिशियंट ऑफ x is 1 into 4 1 into 4 is 4
upon x plus 3. This is the answer. आणखीन एक एक्झाम्पल पहा. नंबर 5. If y is equal to x square plus 3 whole square, x square plus 3 whole square into cube root of x cube plus 5 whole square divide by square root of 2x square plus 1 to the power 3. X square plus 3 whole square into square root of cube root of x cube plus 5 whole square divided by 2x square square root of 2x square plus 1 whole cube. Then dy by dx is equal to y as it is x square plus 3 whole square into cube root of x square plus 5 whole square divided by square root of 2x square plus 1 to the power 3 into bracket. आता पहा x square चा कोएफिशिएंट किती? x square चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 2 into 2x into 2 म्हणजे किती आलं? 4x upon x square plus 3. 4x upon x square plus 3. नंतर पहा क्यूब रूट ह्याला अगोदर असं लिहू x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x square into 2 into क्यूब रूट म्हणजे 1 upon 3. 3 कॅन्सल होतील म्हणजे काय आलं 2x square. पहा x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x square into स्क्वेअर आहे म्हणून 2 into क्यूब रूट आहे म्हणून 3 1 upon 3. 3 कॅन्सल होतील 2x square आणि वरतीच आहे म्हणजे प्लस 2x square upon x square plus 5 x cube plus 5. आता डिनॉमिनेटर मध्ये म्हणून मायनस येईल. आता पहा 2x square 2 into x square चा डेरिव्हेटिव्ह किती 2x into क्यूब आहे म्हणून 3 into स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1 upon 2. परत पहा कसं लिहिलंय 2 लिहिलं x square चा डेरिव्हेटिव्ह 2x into 3 into स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1 upon 2 2 कॅन्सल होतील म्हणजे 2 into 3 6x upon 2x square plus 1. This is the answer. परीक्षेत हे तर y माहीतच आहे पाहायची गरज नाही फक्त ह्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहायच्या. परीक्षेत कसं लिहिता येतील समजा हे पहा डायरेक्ट लिहिता येईल 2x 2 into 2 4 म्हणजे 4x upon x square plus 3 हे आलं. दुसरी टर्म पहा 2x 2 into 2 4 2 into 2 4 त्याचा 1 upon 3 x cube plus 5 एक मिनिट x cube plus 5 x cube आहे x cube plus 5 फाइन x cube plus 5 पहा x cube म्हणजे 3x square 3 into 2 6 ला 1 upon 3 म्हणजे 3 ना डिवाइड केला तर 2x square येईल डिवाइड बाय x cube plus 5 माइनस 2 into 2x into 3 2 into 2 4 into 3 12 त्याचा स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1 upon 2
म्हणजे मायनस 6x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. दिस इज द आन्सर. हे झाले ट्रिक नंबर 4 चे एक्झाम्पल.